आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. विषयावरती सरकारने काहीच केलं नाही किंवा गांभीर्याने शेतकऱ्यांचे विषय घेतलेले नाही. हा विषय आहे. महागाईचे विषय आहेत, अनएम्प्लॉयमेंटचे विषय आहेत आणि विशेषतः जे पोलरायझेशन आहे हिंदू मुस्लिम रोज सकाळ संध्याकाळ. माझा अनुभव असा आहे की 2014ला जो काही फ्लोटिंग वोटर्स होता तो भाजपाच्या बाजूने गेला. वोटर शिफ्ट होतो, अँटी इन्कम्बन्सीमुळे शिफ्ट होतो, ध्येयधोरणामुळे शिफ्ट होतो. 2014ला जो भाजपाच्या बाजूने शिफ्ट झाला, 2019ला तिथेच कायम राहिला. यावेळी त्या वर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित वर्गामध्ये, ग्रामीण भागामध्ये, अर्बन एरियाजमध्ये त्या वर्गाला ही जो रोज सकाळ संध्याकाळ हिंदू मुस्लिम पोलरायझेशन, मंदिर मस्जिद हे जे चाललेला विषय आहे ते बिलकुल आवडलेला नाही. आणि त्यामुळे की हा जो वर्ग आहे तो भाजपाच्या विरोधात गेलेला चित्र आम्हाला जाणवलेलं आहे, दिसतोय. आदिवासी नाराज आहे, दलित समाज नाराज आहे, अल्पसंख्याकांचा तर विषयच नाही. कारण भाजप आणि पंतप्रधान स्वतः ओपनली कधीच नव्हे या देशामध्ये तर पंतप्रधानांनी ती लेवल गाठली की कधीच कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी गाठली नाही. आणि ते विषय फक्त अल्पसंख्याला आवडलेला असा नाही, तर सर्व समाजाला तो आवडलेला नाही. पंतप्रधानांनी या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचं भाष्य करणं अयोग्य आहे. मला साफ दिसते सातारा लोकसभा क्लिअर कट शरदचंद्र पवार साहेबांचे उमेदवार, आघाडीचे आपले उमेदवार शशिकांत शिंदे हे बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्व या लोकसभे मतदारसंघात त्यांचं तर व्यक्तिमत्व देशभरामध्ये लोकांना जाणीव आहे की ती सुशिक्षित, लर्नर्ड आणि सर्व लोकांना सोबत घेऊन जाणार तसं त्यांचं नेतृत्व आहे. तर या लोकसभेमध्ये सुद्धा बाबांचा इम्पॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभे क्षेत्रामध्ये तो जाणवतो. त्याच्यामुळे शशिकांत शिंदे हे निवडूनच येतील याच्यात दुर्मत नाही. हे दुर्भाग्य देशाचा पंतप्रधान ही जी लेवल गाठली आणि हिंदू मुस्लिम या विषयावरती ते बोलतात. एका बाजूला ते म्हणतात सबका साथ सबका विकास, आणि जर कर्नाटक सरकारने असं जी आरमध्ये काही वर्गाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेतला असेल ते कायद्याच्या दायऱ्यामध्ये असेल, घटनेच्या दायऱ्यामध्ये असेल. आता घटनाच्या दायऱ्यामध्ये जर असेल, लिगॅलिटीमध्ये जर बसत असेल तरच ते करू शकतात. पण पंतप्रधान हे डिक्टेटर सारखं जर वागतात की जे सर्व विरोधी पक्ष बोलतात हे लोकतंत्र चांगलं नाही, हे डिक्टेटर सारखं वागायला लागले, हे त्यांचं स्टेटमेंट त्याला शिक्कामोर्तब करतो. तर मी ही होऊ देणार. नंबर मला सांगणं कठीण आहे, पण मी हे तुम्हाला सांगतो की या शासनाला बीजेपीला खूप मोठा धक्का बसणार आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये जे 405ची जी गोष्ट करू लागली, तुम्ही मला सांगा उत्तर प्रदेशमध्ये यांची जी जागा आहे ती विक्री करणं याला कठीण झालेलं आहे. गुजरातमध्ये पुरुषोत्तम रुपाला साहेबांनी जी क्षत्रिय समाजाच्या संदर्भामध्ये जी वक्तव्य केलं त्या विषयावरती राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये क्षत्रिय समाजाला खूप याच्या विरोधात दिलेला आहे. तसंच आपला दक्षिण भारतामध्ये यांना कुठे यश मिळणार आहे तसं कोणत्या राज्यामध्ये चित्र ते मला सांगा. तमिळनाड, आंध्र, केरला. तर दक्षिण भारतामध्ये यांना 130 जागांपैकी यश मिळेल असं मला तरी चित्र दिसत नाही.